नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार हातकर, धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी। आपण आज इथं बघू शकतोय धरती ॲग्रो केमिकल्सचा हा जो दुधी भोपळा जो आहे हा आहे बाली सुपर। बाली सुपर या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे या वाणाची लागवड केली असताना साधारण एक 45 दिवसामध्ये याचा पहिला तोडा येतो। याची तुम्ही लांबी बघू शकता, साधारण एक 30 ते 32 सेंटीमीटर पर्यंत लांब आहे। 30 ते 32 सेंटीमीटर लांब आहे आणि असा लॉंग सिलेंडर भेंडा दुधी भोपळा आहे। म्हणजे वरपासून खालपर्यंत याचा जो आकार हा एक समान आहे, उत्पादनाला चांगला आहे। याचं एकरी उत्पन्न जे आहे, एकरी उत्पन्न साधारण एक 35 ते 40 टनापर्यंत उत्पन्न येतं। 45 दिवसाला चालू होतो आणि तिथून तुम्ही एक दिवसाआड म्हणा किंवा रोजही तुळवी तोडणे करू शकतात। याचा सरासरी भाव जर तुम्ही 15 ते 20 रुपये जरी म्हटलं तरी साधारण एक 3.5 ते 4 लाखापर्यंत उत्पन्न याचं येऊ शकतं। एकरी खर्च जो आहे तो साधारण एक 70 ते 80 हजारापर्यंत खर्च आहे। या खर्चामध्ये तुमचं लागवडीचा खर्च, तोडणीचा खर्च, ड्रीप मल्चिंगचा खर्च, परत ट्रान्सपोर्टेशनचा खर्च पण आहे। उत्पादन उन्हाळ्यामध्ये तुम्हाला लागवड करायची आहे तर साधारण तुम्ही एक जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करा आणि खरीप हंगामामध्ये लागवड करायची आहे तर जून जुलैमध्ये करा। दोन्ही हंगामात पावसाळ्यात पण चांगले रेट मिळतात आणि जर तुम्ही समजा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लागवड केली किंवा मग इकडे एप्रिल मे महिन्याच्या सुरुवातीला लागवड केली तर रेट चांगले मिळतात। कारण त्यावेळेस साधारण उन्हाळ्याच्या सिच्युएशनमध्ये मॅक्झिमम प्रोडक्शन कमी असतं। बरेच शेतकरी लावू शकत नाही पाण्याअभावी किंवा बाकीच्या काही अडचणी असतात, त्याच्यामुळे रोगराईला अजिबात बळी पडत। तुम्ही बघू शकता खालपर्यंत तुम्हाला कुठंच डाउनी पावडरी मिल्डू कुठंच दिसत नाही आहे, एकदम फ्रेश असा प्लॉट आहे। आणि एक्सपोर्टेशन जे एक्सपोर्ट करतात त्यांना जो प्रिफर साईज पाहिजे साधारण एक 28 ते 30-32 सेंटीमीटरपर्यंतचा आणि लांब सिलेंड्रिकल म्हणजे वरपासून खालीपर्यंत बॉटल शेप जो पाहिजे त्या पद्धतीचा हा सिलेंड्रिकल शेप आहे। एक्सपोर्टला खूप चांगल्या पद्धतीने चालणारा भोपळा आहे धरती ॲग्रो केमिकलचा बाली सुपर।